सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करताय, तर ही गोष्ट फार चांगली आहे. मी याची म्हणजे ॲज अ पॉझिटिव्ह आउटकम म्हणून नोंद घेतो. मी माझ्या रिपोर्टमध्ये पण हे दाखवीन, जे मला जो फार चांगला कॉन्सेप्ट आहे. आणि तुमचे 500 लोक एकत्र राहतात, म्हणजे 500 शेतकरी, 500 शेतकऱ्याचे तेवढे ते कुटुंब असतील, राईट. तेवढे लोक एकत्र हे आहेत, म्हणजे त्यांचं काय म्हणतात, त्यांची उपजीविका याच्या आधारावर चालते. की फार चांगलं काम तुम्ही करत आहे. हे जे तुम्ही काही मुद्दे मांडले, त्या मुद्द्यावर डेफिनेटली आम्ही चर्चा करू, बघूया की काय कसं काय होऊ शकतं, कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते. म्हणजे त्याला कायद्याचा पण हे नको ना, म्हणजे जी आडकाठी असते, अडचण असते, तर तसंही नको, आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला काहीतरी तिथे उपाययोजना करावी लागेल. बघूया, आज तर पहिलीच भेट आहे ह्या विषयावरची, आणि तुम्ही जे काम करताय ते खूप छान आहे. असं कंटिन्यू ठेवा, अशी माझी, म्हणजे मी एक भारत सरकारचा कर्मचारी म्हणून तुम्हाला विनंती करतो. चांगलं काम चालू आहे, तुम्ही चांगलं चालू ठेवा. SDO मॅडम, तुम्ही हे ॲग्रिकल्चर बघत असाल ना, ॲज अ हेड ऑफ द सब डिव्हिजन म्हणून. तर किती दिवस झाले तुम्हाला इथे? 1 वर्ष. साधारण 3-1 वर्षाची असेल ना पोस्टिंग, 2-3 वर्षाची. तर मग हे तुम्ही कंटिन्यू ठेवा. ॲटलिस्ट 1 वर्ष तर मी इथे कंटिन्युअसली या कामासाठी येतच राहीन पिरियॉडिकली, आणि बघत राहू आपण काय काय योजना आपल्याला राबवता येतील, कशा राबवता येतील, प्रॉब्लेम असतील ते कसे सॉल्व्ह करता येतील. तुमच्या कलेक्टर साहेबांशी पण मी या विषयी सतत बोलत राहणार आहे या विषयावर. आणि फार छान असा गुळ म्हणजे मिळवणं आणि सगळ्यांना पुरवठा करणं, ते त्याची चांगली, तुम्हाला त्याचं चांगलं उत्पन्न आहे, ही फार छान गोष्ट. सो ऑल द बेस्ट फॉर त्याच्यासाठी. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, गावकऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना.